नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी तुम्हाला दाखवणार आहे अमेरिकेचे चलन म्हणजे इकडचे पैसे. जसे आपण इंडियामध्ये कॉईन किंवा नोटा वापरतो, तसे इकडे काय काय वापरले जाते ते आज आपण पाहूया. आणि अगोदर महत्त्वाचं म्हणजे इथे नोटांना बिल असं म्हटलं जातं. जसं आपण 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये असं म्हणतो ना, तसं इकडे 10 बिल, 20 बिल, 100 बिल असं बोलतात. आणि कॉईनला कॉईनच म्हणतात, पण प्रत्येकाला वेगवेगळी नावं असतात. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयाच. जसं 1 सेंट म्हणजे 1 पैसा, त्याला 1 पेनी असं म्हटलं जातं. आता ह्या आहेत नोटा, ज्याच्यामध्ये 1, 5, 10 आणि 20, त्याचबरोबर 50 आणि 100 डॉलरच्या नोटा आहेत. आता याचे कलर वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक नोटांवरती ह्या देशातील वेगवेगळ्या प्रेसिडेंट आहेत. जसं आपल्याकडे सगळ्या नोटांवर फक्त गांधीजीच असतात, तसं इथे नाही. इथे प्रत्येक नोट ही प्रत्येक वेगवेगळ्या अशा प्रेसिडेंटला डेडिकेट केलेली असते. आता ह्या प्रत्येक नोटांच्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर त्या प्रत्येक नोटांच्या मागच्या बाजूला US मधली अशी एखादी फेमस बिल्डिंग किंवा एखादी जागा त्याच्यावरती आहे. तुम्ही ते ह्या प्रत्येक नोटांवरती तुम्ही पाहू शकता असं लिंक मेमोरियल, पुन्हा USचं व्हाईट हाऊस, USची जी कॅपिटल आहे राजधानी, असे तसे $100 मागे तुम्ही पाहिलं तर इंडिपेंडंट हाऊस आहे. आता याच्या किमती जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या डॉलरचा रेट हा दिवसेंदिवस बदलत असतो. कधी तो 80 रुपये असतो, कधी 85 रुपये असतो, कधी 83 रुपये असतो, असा तो रोज बदलत असतो. आता आजच्या रेटनुसार जर पाहिलं तर $1 म्हणजे साधारणतः 85 रुपये. जर तुम्हाला ह्याचं $5ची किंमत काढायची असेल तर तुम्ही 85ला 5ने जर मल्टिप्लाय केलं, म्हणजे जर 5 गुणुले 85 केलं तर साधारणतः 425 रुपये हे $5ची किंमत होते. तसंच तुम्ही बाकीच्या नोटांची जर तुम्हाला किंमत काढायची असेल, म्हणजेच बाकीच्या डॉलर्सची जर तुम्हाला किंमत काढायची असेल आपल्या इंडियन रुपीजमध्ये, तर त्याला फक्त 85ने मल्टिप्लाय करू शकता. आता सगळ्यात शेवट म्हणजे $100ची किंमत जर पाहायची झालं तर 100 गुणुले 85 केलं तर साधारणतः 8,500 रुपये होते. आता हे तुम्हाला थोडं बोर वाटत असेल कॅल्क्युलेशन म्हटल्यावर, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आता बोर न होता पुढे पाहूया इकडचे कॉईन कसे असतात. आता इथे प्रत्येक कॉईनला मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कॉईनला वेगवेगळी नावं असतात. तर इथं 1 सेंटला पेनी म्हणतात, 5 सेंटचं जे कॉईन असतं त्याला निकल म्हणतात, 10 सेंटच्या कॉईनला डाईन म्हणतात आणि जे 25 सेंटचं कॉईन असतं त्याला क्वार्टर असं म्हणतात. अमेरिकेतली लोक असं 1 कॉईन किंवा 1 सेंट, 5 सेंट, 10 सेंट असं म्हणत नाहीत. ते प्रॉपर त्या कॉईनला निकल, डाईन किंवा क्वार्टर, पेनी याच नावाने बोलतात. जसं आपण म्हणतो 1 रुपया, 10 रुपये, तसं या कॉईनची ती नावं आहेत. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा कॉईन असतो, तो म्हणजे $1चा कॉईन. तो जास्त वापरला जात नाही, कारण $1ची नोट पण मिळते. हा आहे तो कॉईन, हा $1चा कॉईन आहे. तो जास्त वापरात नाही आहे, पण हा आपण वापरू शकतो. नोटेच्या ऐवजी हा कॉईन वापरू शकतो. आणि हा आहे तो 50 सेंटचा कॉईन. तर आपल्याकडे कॉईन जमा होतात आणि जमा झाल्यानंतर आपण त्या दुकानात देतो, त्या बदल्यात आपण नोटा घेतो. पण इथे ना असं दुकानांमध्ये असं मशीन असतं ज्याच्यामध्ये आपल्याकडचे सगळे जमा कॉईन आपण त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते टाकले की आपल्याला त्यातून नोटा मिळतात. तर आता तुम्हाला अमेरिकेच्या चलनाची बरीचशी माहिती मिळाली असेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग लवकरच पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.